उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आपण थेट घोटी या नगरामध्ये बाप्पांचं आगमन होऊन आज दुसरा दिवस आहे आणि आपण इंद्रानगर घोटी भागड्यांच्या गणपतीला त्यांच्या संग आपण संवाद साधणार आहे। हरीश भागडे, तुम्ही किती दिवसापासून गणपती बसवता? तुमची संकल्पना काय आहे? आम्ही जवळपास गेल्या 35-40 वर्षापासून गणपती बसवतो आणि तो पण चांगल्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये गणपती उत्सव साजरा करतो। आणि याच्यातून आपलं एकच मागणं आहे का गणपती बाप्पा आम्हा सर्व नातेवाईक असो, सखे सोयरे असो, सर्वांना सुखी ठेव, बाकी आपल्याला काही मागणं नाही। हरीश भागडेंनी खरोखर असं सुंदर वक्तव्य केलेले आणि थेट आपण ते विनोद भागडे त्यांच्या संघ संवासानं बाप्पाचं आगमन होऊन आज दुसरा दिवस आहे। आपण थेट इंद्रानगर ह्या परिसरामध्ये तुम्ही ते दृश्य बघू शकतात बाप्पांचे डेकोरेशनचं आणि थेट ते विनोद भागडेने हे दृश्य सगळं डेकोरेशनपासून तर सगळे सजावटपासून विनोद भागडेने हा सुंदर असा देखावा। विनोद भागडे, तुम्ही काय सांगशाल? मी सर्वप्रथम उज्ज्वल महाराष्ट्र यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी आमच्या गणपती बाप्पाचं समोर आणण्याचं काम केलं आहे। गणपती बाप्पा हा सर्वांचा विघ्नहर्ता आहे। आम्ही गेल्या भाऊनी सांगितलं तसं 30 ते 35 वर्षापासून आम्ही गणपती बसवतोय। तर मग म्हणजे 10 दिवस आम्हाला असं वाटतंय ना का 10 दिवस नाही, गणपती असा वर्षभर पाहिजे होता, इतका आनंद आम्हाला वाटतो। थोडक्यात मी तुम्हाला वापस प्रश्न विचारणार आहे, बाप्पाच्या आगमनाचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसापासून तर 10व्या विसर्जनापर्यंत तुमची गणपती बाप्पाची काय काय तयारी असणार आहे? तयारी म्हणजे काही नाही, जसं आपण दररोज सर्व सकाळचा नैवेद्य असेल किंवा दुपारचा असेल किंवा संध्याकाळचा असेल, जो आपण पहिले घेणार आहे नैवेद्य तो पहिले गणपती बाप्पाला अर्पण करायचा, त्यानंतर मग तो प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खाऊन घ्यायचा। थेट आपण भागड्यांच्या गणपती इथं पोहोचलो होतो इंद्रानगरमध्ये आणि वापस तुम्ही ते दृश्य बघू शकता। बाप्पाची मूर्ती अशी आकर्षण मूर्ती आहे। उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, नाशिक, घोटी।